नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण ना मस्तपैकी गावरान पद्धतीनं मोड आलेल्या मटकीची छान आणि झणझणीत भाजी बघतोय. जी भाजी तुम्ही भाकरी भात अगदी कशासोबतही खाऊ शकाल, इतकी मस्त साधी सिंपल भाजी आहे. चला तर मग या रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया. त्यासाठी सुरुवातीला वाटण करून घेऊ. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववाटी सुकं किसून घेतलेलं खोबरं घेतलं. त्यामध्ये बघा 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या आणि 1 इंच आल्याचे बारीक काप करून घेतले. अर्धी वाटी इतकी कोथिंबीर घेतली. कोथिंबीर आता सध्या मार्केटमध्ये भरपूर आलेली आहे, त्यामुळे कोथिंबीरचा वापर थोडा जास्त करायचा. पाणी न घालता आता हे वाटण जे आहे ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता हे जे वाटण आहे ना, तुम्ही कोणत्याही रस्सा भाजीसाठी नक्की वापरू शकता. आपलं जे वाटण आहे ते बघा वाटून अगदी छानपैकी तयार झालेलं आहे. वाटण थोडंसं ओबड-धोबड असेल ना तरी पण चालू शकेल. आता हे वाटण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा लाल पिकलेला टोमॅटो घेतला आणि टोमॅटोची प्युरी करून घेतोय. तुम्ही हवं तर टोमॅटो बारीक चिरून किंवा टोमॅटो खिसून पण घेऊ शकता. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल तुम्ही त्या पद्धतीचा नक्कीच इथं वापर करू शकता. तर मी टोमॅटोची प्युरी पण बघा करून घेतली. आता ही प्युरी आणि वाटण एका साईडला ठेवून पुढची कृती करूयात. त्यासाठी इथं बघा एका मोठ्या कढईमध्ये मी 2 ते 3 मोठे चमचे तेल वापरते. आता गावरान पद्धत आहे, थोडीशी झणझणीत भाजी आहे, त्यामुळे थोडं तेल जास्त लागतं. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा इतके जिरे घातले, 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घातली. कढीपत्ता छान तेलामध्ये परतला गेलाय. त्यामध्ये आता आपण 2 मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे वापरायचे. जेव्हा कोणतीही रस्साभाजी करतो ना, तेव्हा कांदा अगदी बारीक नाही आणि अगदी मोठा नाही, तर असा मध्यम चिरून घ्यायचा. त्यामुळे आपल्या रस्साभाजीला छान असं टेक्स्चर पण येतं. कांदा हलकासा गुलाबी रंगावरती परतला गेला. आता ह्यामध्ये आपण मगाशी वाटून घेतलेलं जे हिरवं वाटण होतं ते वाटण घालायचं आणि गॅस अगदी मध्यम करून साधारणपणे आपल्याला 3 ते 4 मिनटं हे वाटण चांगलं परतवून घ्यायचं आहे. ह्यामध्ये आपण जे वापरलेलं सुकं खोबरं, आलं, लसूण हे संपूर्ण कच्चे होते. त्याचा कच्चेपणा गेला की मगच आपल्या रेसिपीला म्हणजे आपल्या भाजीला छान चव येते. आता हे वाटण पण बघा मी चांगलं परतवून घेते. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील. आता हे वाटण परतवून झालं. यामध्ये आपण मगाशी वाटून घेतली जी काही टोमॅटोची प्युरी होती तर ती पण घालायची आणि ही पण या वाटणासोबत ना चांगली अशी मिक्स करून घ्यायची. तुम्ही ही जी भाजी आहे ती माझ्यासारखी कढईमध्ये किंवा तुम्ही संपूर्ण ही रेसिपी कुकरमध्ये पण करू शकता. कुकरमध्ये साधारणपणे एका शिट्टीमध्ये ना मटकी पटकन शिजते. तुम्हाला जर घाई असेल तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता. आता हे परतलं गेलेलं आहे. गॅस मध्यम करून मसाले घालूयात. ह्यामध्ये पाव चमचा हळद घातली, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा धनेजिऱ्याची पूड घातली, अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 मोठे चमचे घरचं कांदा लसूण चटणी वापरली. आता हे सगळे चांगले असं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये कोणतेही वेगळे फॅन्सी मसाले आपण टाकत नाही. काश्मीरी लाल तिखटमुळे ना आपल्या मस्तपैकी अशा ह्या आमटीला छान तर्री येते, म्हणून मी वापरते. तुम्हाला नको असेल तुम्ही स्किप पण करू शकता. 2 मिनटं हे सगळे मसाले बघा चांगले ह्या वाटणासोबत परतले. वाटणाला छान असा रंग पण आलेला आहे आणि मस्त असा सुगंध पण पसरलेला आहे. आता ह्यामध्ये आपण 1 वाटी इतकी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. ती 1 वाटी घालते मी आणि ही मटकी आपण ह्या वाटणासोबत म्हणजे त्या तेलावरती 2 ते 3 मिनटं चांगली परतवून घ्यायची. मटकी करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे मटकी तेलावर परतली की मटकीला छान सुगंध येतो आणि चव पण खूप छान लागते. त्यामुळे नेहमी जी मटकी असते ती तेलावरती अशा पद्धतीनं परतवून घ्यायची. आता ही सगळी मटकी बघा ह्या वाटणासोबत मी चांगली अशी परतली. छान पटकन वाफ हवी आणि पाणी सुटावं म्हणून चवीनुसार मीठ पण घातलं. आता हे सगळं बघा पुन्हा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस अगदी मध्यम करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनटं ह्या मटकीला आपण चांगली अशी वाफ काढून घेणार आहोत. 2 मिनटं झालेली आहेत. आता झाकण काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता मटकीचा रंग थोडासा बदलला गेला आहे आणि थोडंसं पाणी पण सुटलं आहे. हलकीशी वाफ पण आपल्या मटकीला आली आहे. पुन्हा हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेऊयात. आता ह्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. केव्हाही आपण रस्सा भाजी किंवा कोणतीही भाजी करतो तेव्हा ते पदार्थ गरम असतात. त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्यामध्ये पाण्याचा वापर करताना नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा. इथं मी 4 ते 5 वाट्या इतकं गरम करून घेतलेलं पाणी घातलं आहे. यामुळं आपल्या रस्सा भाजीला छान तर्री तर येतेच, त्याबरोबर भाजी चव पण आहे अशी राहते. तुम्ही जर भाजीमध्ये गार पाणी घालाल ना, तर माझी आत्या नेहमी सांगते की आपण जे परतवून घेतलेला सगळा मसाला असतो तो गरम असतो. त्यामुळे जर गार गेलं तर ते पाणी गरम व्हायला फार वेळ लागतो आणि त्यामुळे जी आपली भाजी असते थोडीशी पानसट किंवा पाणीदार अशी चव लागते. चव इतकी छान येत नाही. त्यामुळे नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा. भाजी ही लवकर शिजते आणि चव पण आहे अशी राहते. तर आता हे सगळं बघा मिक्स करून घेतलं. तुमच्या आवडीप्रमाणे तर तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. ह्या स्टेजला मिठाचं पण प्रमाण चेक करून घ्यायचं.
थोडंसं कमी जास्त असेल तुम्ही ॲडजस्ट पण करू शकता. मस्तपैकी बघा छान तर्री आलेली आहे. अगदी तोंडाला पाणी सुटणारी ही रस्सा भाजी तयार होते. मला तर ना मस्तपैकी ना शिळी भाकरी आणि त्यासोबत असा मटकीची रस्सा भाजी अप्रतिम असा हा माझा बेत आहे. भरपूर वरून चिरून घेतलेला कांदा घालायचा. छान लागते. नेहमीच्या भाजीपेक्षा ना चव खूप छान लागते आणि गावरान पद्धतीनं वाटण करून घेतलेली भाजीची चव ना नेहमीपेक्षा खूप मस्तच लागते. छान अशी बघा साधारणपणे 4 ते 5 मिनिटानंतर आपल्या भाजीला छान उकळी यायला सुरू होते आणि मटकी शिजायला फारसा वेळ पण लागत नाही. तर 4 ते 5 मिनिटानंतर बघा मी गॅस मध्यम करून ठेवला होता. छान अशी उकळी आलेली आहे. 1-2 वेळा मी हे सगळं चांगलं मिक्स करून पण घेतलं होतं. आता मटकी शिजली का हे पण चेक करून घेऊयात. आता मटकी शिजताना ना ती पूर्ण गाळ किंवा अगदी गिर्र व्हायला नको, म्हणजे मटकीची चव आहे अशी राहते. अगदी जर गिर्र झाली तर मटकी खाताना म्हणावी अशी छान चव येत नाही. आता मटकी माझी मऊसूत छान शिजलेली आहे. आता वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. तुम्ही हवं तर ना ह्या स्टेजला अर्धा लिंबाचा रस पण घालू शकता, त्यामुळे चव आणखीन छान लागते. तर मस्त अशी आपली ही मटकीची तर्रीदार अशी झणझणीत रस्सा भाजी तयार झाली. भाकरी, भात, चपाती अगदी कशासोबतही खाऊ शकता. आजची रेसिपी कशी वाटली ते जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. बाय बाय.